कोणत्याही प्रकारची फीस आकारली नाही। हे शिक्षण आपल्याला फुकट मिळतंय। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जी गोष्ट आपल्याला काही खर्च न करता मिळते त्याचा मोल आपल्याला कधीही कळत नाही। जर या शिक्षणासाठी जर आपल्याला काही किंमत चुकवावी लागली असती तर बरोबर पालक म्हणला असता की मी तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे दिले, तू तिथं आज जा। साधं उदाहरण आहे, शाळेमध्ये विद्यार्थी जात नाहीत कारण तिथं फीस द्यावी लागत नाही। द्यावी लागत असेल तरी खूप कमी प्रमाणात द्यावी लागते। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी शिकवणी चालते। खाजगी शिकवणीला हजारो रुपये भरून पालक तिथे विद्यार्थी पाठवतो आणि घरी जर तो जात नसेल, सकाळी जर 6ला शिकवणी असेल तर तो 5 पासून त्याची तयारी चालू करतो की 6 वाजता तुझी शिकवणी आहे, इथे वाजता आहे, तू लवकर उठ, सगळी तयारी कर आणि शिकवणीला वेळेवर जा, कारण तिथं हजारो रुपये आपण चुकवलेले असतात। पण शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळतंय। गुरुजी तुमच्या दाराला येऊन म्हणतंय की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, तो 3 दिवसापासून शाळेत आला नाही, अजून 2 दिवस शाळेत आला नाही तर आम्ही त्याचं नाव कमी करू किंवा आम्हाला नाईलाजानं त्याचं नाव कमी करावं लागेल, कारण हाजरीपटावर जास्त दिवस अनुपस्थित विद्यार्थी दाखवता येत नाही। अनुपस्थित दाखवला तर त्याचं नाव कमी करावं लागतंय। एवढे सगळे प्रयत्न करत असून सुद्धा मुलं शाळेमध्ये येत नाहीत, पण शिकवणीला खचाखच वर्ग भरून असतो। त्याचं मूळ कारण असं आहे की त्याची किंमत आपण चुकवतो, आत्ता चुकवतो। बरेच खेडेगावचे विद्यार्थी असे आहेत की जे शहराच्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये 10,000 रुपये फीस भरून मुलाला ठेवतात, पण शाळेमधल्या 1ली ते 4थी पर्यंतच्या